नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जसं की आपल्याला माहीत आहे की म्हाडाच्या पुणे मंडळाची लॉटरीची सुरुवात 11 सप्टेंबर रोजी झालेली आहे. अर्ज भरणे सुद्धा चालू आहे. यावेळी म्हाडाकडून पुणे शहरामध्ये किंवा PCMCमध्ये तब्बल 100 पेक्षा जास्त ज्या साईट्स आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. तेही सर्व 20% सर्वसमावेशक योजनेमध्ये देण्यात आलेले आहेत. म्हणजेच काय 20% सर्वसमावेशक म्हणजे काय की प्रायव्हेट बिल्डरकडे म्हाडाचे फ्लॅट्स असतात. म्हणजे प्रायव्हेट बिल्डिंग असते त्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट देण्यात आलेले असतात. कॉमन बिल्डिंगमध्ये असतात. काही ठिकाणी बिल्डिंग सेपरेट असते. काही ठिकाणी सर्व ॲम्युनिटीज म्हाडा फ्लॅटला देण्यात आलेले असतात. सर्व फॅसिलिटी असतात. अशा बिल्डिंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स असतात. तर त्या सर्व असे भरपूर फ्लॅट यावेळी लॉटरीमध्ये देण्यात आलेले आहेत आणि त्या सर्व साईटची आपण प्रत्यक्ष व्हिजिट करून आपल्यासाठी व्हिडिओ बनवत असतो. जसे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात की या सुद्धा साईटची आपण व्हिजिट केलेली आहे, जी की आहे कॅमेलिया, जी की वाकडमध्ये आहे. यामध्ये 1 BHK देण्यात आलेले आहेत, जी की 34 1 BHK मध्ये म्हाडासाठी देण्यात आलेले आहेत आणि तेही कॉमन बिल्डिंगमध्ये असणार आहेत. म्हणजेच याचा अर्थ काय की तुम्हाला इथे ॲम्युनिटीज सुद्धा वापरायला भेटण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अशी अपडेट मिस होणार नाही. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया आणि सुरुवातीला याची बेसिक माहिती पाहूया. जसं की या प्रोजेक्टचं नाव आहे द कॅमेलिया फेज 1, ज्याचा स्कीम कोड आहे 921. याचं लोकेशन आहे वाकड. LIG इन्कम ग्रुपसाठी स्कीम आहे, पण जे लोक EWS कॅटेगरीमध्ये येतात ते सुद्धा या स्कीमला अप्लाय करू शकतात. तशी मुभा म्हाडाकडून दिलेली असते. यामध्ये 1 BHK जे आहेत ते 34 क्वांटिटी देण्यात आलेली 1 BHKची आणि एकदम मोठ्या साईजची 1 BHK आहे ते, ज्यांची प्राइस ठेवण्यात आलेली आहे ती 20.4 लाख आणि कार्पेट एरिया ठेवण्यात आलेला आहे जवळपास 450 ते 460 एवढा मोठा हा 1 BHK आहे. भरपूर याचा हॉल वगैरे सर्व एकदम मस्त छान आहे. याचा प्रत्यक्ष साईट व्हिजिट आपण केलेली आहे आणि पूर्ण फ्लोर प्लॅन सुद्धा आपल्याला पूर्ण आपण याच्यामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याचं जे डेट ऑफ कम्प्लिशन असणार आहे ते असणार आहे जवळपास 20 जून 2026. म्हणजेच एक 7-8 महिन्यामध्ये ही साईट पूर्णपणे रेडी असणार आहे. या साईटला कोणत्याही लिटिगेशन नाही आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे की कायदेशीर कोणतीही अडचण या साईटला नाही आहे. यामध्ये टोटल 3 विंग्स देण्यात आलेले आहेत, जे की A, B, C अशा आहेत. त्यामधील जी C विंग आहे त्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. A आणि B ही बिल्डरचे पूर्ण विंग्स आहेत, त्यामध्ये पूर्ण बिल्डरचे फ्लॅट्स आहेत आणि C विंग मध्ये बिल्डर प्लस म्हाडा असे फ्लॅट देण्यात आलेले यामध्ये आहे. C विंग आहे ती टोटल 18 फ्लोअर्सची असणार आहे. म्हणजे 15 फ्लोअर्स रेसिडेन्शियल असणार आहे आणि 2-3 फ्लोअर ते पार्किंग वगैरे असणार आहे. यामध्ये C विंगच्या प्रत्येक फ्लोअरला जवळपास 13 फ्लॅट देण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये 2 स्टेअरकेसेस आहेत आणि 4 लिफ्ट देण्यात आलेले आहेत प्रत्येक फ्लोअर म्हणजे त्या विंग मध्ये. आणि जो पॅसेज आहे तो 1.5 मीटर एवढा सोडण्यात आलेला आहे. एकदम सफिशियंटचा हा जो पॅसेज आहे. तर मित्रांनो, ही जी आपली साईट आहे द कॅमेलिया, ही ऍक्च्युली याचं लोकेशन काय आहे ते आपण थोडंसं गुगल मॅप्सवर समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्हाला हा माहिती आहे की हा NH4 रोड आहे, म्हणजेच पुणे मुंबई हायवे हा आहे. आणि इकडून जो भूमकर चौक आहे तो तुम्हाला इथे दिसेल, हा भूमकर चौक आहे. भूमकर चौकापासून इकडे आपल्याला लेफ्ट साईडला यायचं आहे. लेफ्ट साईडला ह्या डांगी चौक रोड तुम्हाला सरळ दिसेल इकडे. आणि या रोडने फक्त इथनं आले आणि या इथेच बरोबर ही साईड देण्यात आली आहे कॅमेलिया. इथे एक फेमस स्कूल आहे राहुल इंटरनॅशनल स्कूल, याच्या त्याच रोडला आहे. आणि शिवाय प्राज इंडस्ट्रीज रोड सुद्धा याला म्हणतात. आणि ही जी साईट आहे ही द कॅमेलिया ही साईट आहे. अशा पद्धतीची ही C आकाराची ही बिल्डिंग असणार आहे इथे. तर यामध्येच म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते कॉमन बिल्डिंग मध्ये देण्यात आलेले आहेत. तर याची प्रत्यक्ष साईट व्ह्यू सुद्धा आपण केलेली आहे, तो व्हिडिओ सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि ही स्कूल वगैरे खूप जवळ आहे आणि इथून विशेष म्हणजे हिंजेवडी IT पार्क जो आहे तो सुद्धा खूप इथून जवळ आहे. हा जो आहे हा हिंजेवडी IT पार्क एरिया आहे. इकडे हा IT पार्क आहे, हा सुद्धा IT पार्क एरिया आहे पूर्ण हिंजेवडीचा. तर खूप इथून जवळ आहे. याला हा एक प्लस पॉइंट आहे की थोडासा हायवे पासून थोडासा आत आहे, पण IT पार्कच्या जवळ आहे. तर आता आपण याचा फ्लोअर प्लॅन कसा आहे पाहूया. तुम्हाला एक लोकेशन यामध्ये एक थोडा काय अंदाज आला असेल की हायवे पासून किती अंतरावर आहे. एकदम 1
1 किलोमीटरच्या आसपास अंतर असेल. इथं 1 ते 1.5 किलोमीटरच्या आसपास अंतरामध्ये ही साईट देण्यात आली हायवे पासून. आणि इकडे ह्या IT पार्कच्या जवळ आहे. आणि याच्या इथं डीमार्ट वगैरे खूप याच्या जवळपासच आहे यापासून. तर आता आपण याचा फ्लोअर प्लॅन पाहूया कसा आहे. तर आता आपण या कॅमेलिया जी साईट आहे याचा जो मास्टर प्लॅन आहे तो समजावून घेऊया कसा आहे. तर ही तुम्ही पाहू शकता की अशी ही सी आकाराची ही बिल्डिंग आहे अशी इकडे. आणि हा जो येलो कलरचा एरिया आहे, हा येलो कलरचा एरिया म्हणजेच हे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत, जे की कॉमन बिल्डिंग मध्येच आहेत इन्क्लूड. आणि त्यासाठी असं स्पेशल असं येलो कलर दाखवलेला आहे की जेणेकरून ते म्हाडाचे फ्लॅट आहेत समजावे म्हणून. यामध्ये टोटल A, B आणि C अशा 3 विंग्स आहेत. A विंग, B विंग पूर्ण रेसिडेन्शियल आहे, त्यांचे बिल्डरचे फ्लॅट्स आहेत. आणि C विंग जी आहे ती अशी आहे. आणि यामध्येच म्हाडाचे फ्लॅट सुद्धा आहेत आणि बिल्डरचे फ्लॅट सुद्धा देण्यात आलेले आहेत. तर म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते C विंग मध्ये आहेत. म्हणून फक्त आपण C विंगचा फ्लोर प्लॅन फक्त पाहूया. तर C विंग मध्ये तुम्ही पाहू शकता अशी या लाखाची थोडीशी ही विंग आहे. यामध्ये टोटल 13 फ्लॅट्स आहेत प्रत्येक फ्लोअरला. 13 फ्लॅट्स आहेत प्रत्येक फ्लोअरला. आणि जो मधला जो पॅसेज आहे तो 1.5 मीटर असा देण्यात आला. हा जो आहे तो मधला पॅसेज आहे सेंटरचा. आणि इकडे म्हाडाला प्रत्येक फ्लोअरला म्हाडाचे 3 फ्लॅट्स आहेत. आणि जे फ्लॅट जे आहेत त्यांचा नंबर सुद्धा इथं देण्यात आलेला आहे. म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते 5 नंबर 6 नंबर, म्हणजे प्रत्येक फ्लोअरला 5 नंबर आणि 6 नंबर जो फ्लॅट असेल तो म्हाडाचा असणार आहे. आणि शिवाय इकडचा जो आहे तो 13 नंबर हा सुद्धा फ्लॅट म्हाडाचा असणार आहे. आणि इकडे टोटल 2 स्टेअर केसेस आहेत त्या फ्लोअरला पूर्ण. ही एक स्टेअर केस आहे आणि ही एक स्टेअर केस आहे. आणि टोटल 4 लिफ्ट देण्यात आले आहेत. 1, 2, 3, 4 ह्या 4 लिफ्ट्स आहेत. तर 4 लिफ्ट्स आणि 2 स्टेअर केसेस आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते इकडे 2 आणि इकडे 1 असं आहे. आता इकडे तुम्ही एक ऑब्झर्वेशन पहिलाच आपलं आलेलं आहे की म्हाडाच्या फ्लॅटला जे आहे ती बाल्कनी देण्यात आलेली नाही इथे. म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते विदाऊट बाल्कनीचे जे आहेत. पण बाकीचे सर्व फ्लॅट जे आहेत त्या सर्वांना बाल्कनी देण्यात आलेली आहे. हे बिल्डरचे फ्लॅट जे आहेत ते सर्वांना बाल्कनी आहे. फक्त म्हाडाच्या फ्लॅटला फक्त बाल्कनी देण्यात आलेली नाहीये. आता याचं मुख्य कारण एक असं पण आहे की बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असेल की म्हाडाच्या फ्लॅटला बाल्कनी का नसते. तर याचं एक तुम्हाला मी कारण सांगतोय की म्हाडाच्या किंवा रेराच्या याच्यानुसार जो कार्पेट एरिया आहे तो फक्त भिंतींच्या आतमध्ये जो असेल तोच फक्त कार्पेट एरिया मानला जातो. म्हणजेच जो बाल्कनी आहे किंवा जो बाल्कनी जो एरिया असणार आहे तो कार्पेट एरियामध्ये कॅल्क्युलेट होत नाही. म्हणजे जरी इकडे बिल्डर यांना बाल्कनी दिली तरी ते त्यांचे पैसे जे आहेत ते त्याची व्हॅल्यू त्यांना येणार नाही. म्हणजे ही बाल्कनीची जी व्हॅल्यू असणार आहे ती त्यात ऍड होऊ शकत नाही. कारण म्हाडा किंवा रेरामध्ये बाल्कनी ही कार्पेट एरियामध्ये पकडत नाहीत. आणि त्यांना जो म्हाडाचा कार्पेट ठरलेला आहे तेवढ्या कार्पेट एरिया त्यांना फ्लॅट देणे भाग असते. म्हणून ते शक्यतो बाल्कनी देत नाहीत. काही बिल्डर देतात बाल्कनी, कारण त्यांचा बऱ्याच इफेक्ट असतो की बिल्डिंगचा लुक्स वगैरे किंवा बऱ्याच गोष्टी असतात की त्यामुळे त्यांना बाल्कनी ते देतात. काही चांगले पण असतात म्हणून देतात. पण हे काय की नॉन व्हॅल्यू ऍडिंग हा असणार आहे विषय, त्यामुळे ते बाल्कनी देत नाहीत. तर असो, आता आपण म्हाडाचा जो फ्लॅट आहे तो ऍक्च्युअली किती मापाचा आहे तो पाहूया. आता त्यासाठी आपण म्हाडाचा फ्लॅट सिंगल असा केलेला आहे की आपल्याला अंदाज येण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता हा जो आहे हा मधला पॅसेज आहे तो 1.5 मीटरचा आहे. आणि इकडे एक फ्लॅट आहे म्हाडाचा आणि इकडे एक फ्लॅट आहे. हा 5 नंबर आणि या इथे असणारा तो 6 नंबरचा फ्लॅट आहे म्हाडाचा. तर इथे एंट्री केलं तर तुम्हाला डायरेक्ट हॉलमध्ये एंट्री होते. हॉलचं माप जे आहे ते 10 बाय जवळपास 20 आहे. 19-20 असं माप आहे हॉलचं. असं 20 आहे आणि असं 10 आहे. तर भरपूर मोठ्या साईजचा इथं हॉल देण्यात आले आहे. आणि हॉलला एक खूप मोठी विंडो सुद्धा आहे, म्हणजे व्हेंटिलेशन सुद्धा इथं विषय नसणार आहे. तुम्ही या इथे डायनिंग एरिया सुद्धा बनवू शकता. त्यानंतर तुम्हाला इकडे जे आहे ते किचन आहे. किचन सुद्धा जवळजवळ 8 बाय 10 असं असणार आहे. 7 बाय 10च्या आसपास किचनचा माप आहे. किचन सुद्धा चांगली विंडो देण्यात आलेली आहे. आणि इथं युटिलिटी स्पेस सुद्धा थोडा किचनला देण्यात आलेला आहे. शिवाय इथं म्हाडाच्या फ्लॅटसाठी जो टॉयलेट आहे आणि बाथरूम आहे ते सेपरेट देण्यात आलेलं आहे. ही पण एक खूप चांगली, मला तर हे खूप चांगलं वाटतं की टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट असायला पाहिजे. एकत्र जर असलेलं जरा व्यवस्थित वाटत नाही असं. आणि इकडे जे बेडरूम आहे ती जवळपास 10 बाय 11 या मापाची बेडरूम आहे. आणि बेडरूम सुद्धा एक चांगली मोठी विंडो आहे की जिथं ह्याचा सुद्धा व्हेंटिलेशन प्रश्न काही नाहीये. म्हणजे एकंदरीत म्हाडाचा फ्लॅट जरी बाल्कनी नसली तरी एकदम साईज मध्ये आणि व्हेंटिलेशन दृष्टीने एकदम चांगले बनवलेलं आहे. असं म्हणजे काही पण डिझाईन बनवून दिला असं नाहीये. एकदम फ्लोर प्लॅन सुद्धा एकदम व्यवस्थित बनवलेला आहे. आणि ही गोष्ट चांगली केली, टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट देण्यात आलेलं आहे.
तर बऱ्यापैकी सर्व फ्लॅट अशाच मापाचे आहेत. तर आपण ह्या एका फ्लॅटचं माप जे आहे ते पाहिलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण म्हाडामधील वाकडमधील कॅमेलिया हे साईटच्या विजिटसाठी आपण आलेलो आहोत. तर हे यांचं सेल्स ऑफिस आहे आणि ही ती बिल्डिंग आहे जी तुम्ही पाहू शकता की पूर्ण होत आलेली आहे. यामध्येच सेकंड फ्लोर पासून 13व्या फ्लोर पर्यंत 3 फ्लॅट म्हाडाला देण्यात आलेले आहेत. 1 BHK आहेत सर्व. तर अशा पद्धतीने ही बिल्डिंग तुम्ही पाहू शकता. व्हिजिटसाठी अलाव नाही आहे इथे, कारण कन्स्ट्रक्शन सध्या चालू आहे. तर त्यामुळे आपण व्हिजिट तर करणार नाही, पण फ्लोर प्लॅन मध्ये तुम्हाला नक्की सर्व आयडिया येईल. तुम्ही फक्त ह्या बिल्डिंगचा आपण जो व्हिडिओ बनवला आहे तो पाहून गेस करू शकता की कसा एरिया आहे. तुम्ही या साईडला फक्त मोठमोठ्या सोसायट्या वगैरे आहेत आणि त्याने आपल्याला फ्लोर प्लॅन सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. शिवाय रेरावर सुद्धा याचा फ्लोर प्लॅन उपलब्ध आहे. जो कोपरा आहे एल शेप मधला जो हा कोपरा आहे, इथे इथे बरोबर इथे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत सर्व इथे. आता आपण द कॅमेलिया ही जी साईट आहे याचं मार्केट प्राइस ऍक्च्युली काय आहे ते पाहणार आहोत. ते पाहण्यासाठी आपण 99 एकर या वेबसाईटवर आलेलो आहोत. इथे तुम्ही पाहू शकता की आकांक्षा द कॅमेलिया या साईटचं नाव आहे. पोझिशन जे आहे जून 2026 ला असणार आहे. याचे इथे काही फोटो सुद्धा आहेत. तर ही अशी ती बिल्डिंग असणार आहे. पूर्ण तयार झाल्यानंतर अशी दिसणार आहे. टॉप फ्लोअरला तुम्हाला दिसतंय की अमेनिटीज पण काही देण्यात आले टॉप फ्लोअरला. इकडे खाली सुद्धा काही अमेनिटीज आहेत. हे त्यांचं मेन डोअर गेट असणार आहे. या इथे त्यांचा कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे याच प्रोजेक्ट मधला. आणि हा जो आहे रोड आहे हा इकडून रोड हा जातो भूमकर चौकाकडे जाणारा हा रोड आहे. तर अशा पद्धतीने ही बिल्डिंग आहे आणि ह्या कोपऱ्याला इथे म्हाडाचे फ्लॅट देण्यात आले. ह्या एका कोपऱ्यामध्ये इकडे ते म्हाडाचे फ्लॅट्स आहेत आणि या इथे एक आहे तो पण एक म्हाडाचाच फ्लॅट आहे. तर अशा पद्धतीने ही बिल्डिंगचे तुम्ही फोटोज वगैरे इथे चेक करू शकता 99 एकरला जाऊन सुद्धा. तर आता आपण याचे मार्केट प्राइस काय ते पाहूया. तर तुम्ही पाहू शकता की म्हाडाचा जो फ्लॅट आहे, बिल्डरचा जो फ्लॅट आहे जो की 750 ते 825 या मापाचा आहे, त्याची किंमत जवळपास 77 म्हणजे 78 लाख ते 84 लाख एवढी ठेवण्यात आली आहे बिल्डरकडून. आणि त्यामध्ये प्लस ऍडिशनल चार्जेस सुद्धा असणार आहेत. म्हणजे जवळपास 80 लाख आपण म्हणू शकतो की 750-800 कार्पेटसाठी. आणि त्या तुलनेत म्हाडाचा फ्लॅट काय आहे आपण ते पाहणार आहोत की म्हाडाचा फ्लॅटचा कसा रेट निघणार आहे किंवा कसा स्क्वेअर फूट त्याचा रेट असणार आहे. तर बिल्डरचा जो स्क्वेअर फूटचा रेट आहे तो इथं आपण खाली आल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की 9,900 असा पर स्क्वेअर फूट रेट इथं सध्या चालू आहे मार्केट रेट. इथं तुम्ही पाहू शकता की हा जो आहे तो ऍक्च्युअल मध्ये जो व्यवहार झालेला असतो तो इथे प्राइस असते 9,900 पर स्क्वेअर फूट. म्हणजे हा रेट सध्या इथं आहे. आपण 10,000 पकडून चालूया. तसंच आता त्या तुलनेत आपण म्हाडाचा पर स्क्वेअर रेट कसा पडणार आहे ते पण आपण पाहूया. आता आपण म्हाडा फ्लॅटचा रेट कसा आहे तो काढण्याचा प्रयत्न करूया. तर म्हाडाचा जो फ्लॅट आहे तो 460 एवढा कार्पेट एरिया आहे, ज्याची किंमत 20.4 लाख ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपण एक्स्ट्रा चार्जेस म्हणजेच काय स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, मेंटेनन्स, इलेक्ट्रिक जे काही एक्स्ट्रा चार्जेस असतील ते आपण 3-4 लाख पकडले 24 लाख रुपये आपण अगर सपोज याची किंमत पकडली, ही फक्त अंदाजी किंमत आहे, यापेक्षा कमी किंवा जास्त होऊ शकते. तरी आपल्याला 5,200 पर स्क्वेअर फूट एवढाच याचा रेट निघतोय, जे की मार्केट रेटपेक्षा जवळपास हाफच आहे. म्हणजे तुम्हाला जो इथे 50% डिस्काउंट मध्ये फ्लॅट मिळत आहेत. आणि या ठिकाणी रेंटचा अगर विचार केला तर 1 BHK ला 15,000 तर भाडे इथं सहज मिळू शकतं. आणि हे कॉमन बिल्डिंग फ्लॅट आहेत त्यामुळे आपल्याला 15,000 आपण इकडे रेंटची रेंज धरू शकतो. 13 ते 15,000 तुम्हाला इथे भाडे सहज मिळू शकतं. आता या साईटचे अगर आपण फायदे आणि ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज अगर पाहायचं म्हटलं तर ऍडव्हान्टेज मध्ये जसं की माहित आहे की एरिया हा खूप चांगला आहे, प्राईम लोकेशन मध्ये आहे. एका साईडला तुम्हाला मुंबई पुणे हायवे आहे आणि एका साईडला तुम्हाला हिंजवडी IT पार्क खूप इथून जवळ आहे. बाकी स्कूल वगैरे सुद्धा तुम्ही पाहिले की एक आदर्श स्कूल म्हणून आहे मोठी, ती सुद्धा इथं खूप जवळ आहे. त्यानंतर एकंदरीत अगर एरिया हा पाहिला तर एकदम प्राईम लोकेशन आहे. आणि फक्त एक मला डिसएडव्हान्टेज यामध्ये वाटते की म्हाडा फ्लॅटला बाल्कनी नाही देण्यात आली. आणि जरी बाल्कनी नसली तरी मला वाटते फ्लॅट खूप मोठ्या साईजचं देण्यात आलेलं आहे, त्यामुळे ते कव्हर अप होऊन जाईल तिथे. आणि व्हेंटिलेशन तर आहे ऍटलिस्ट, नाही का, व्हेंटिलेशन तर ओके सोडण्यात आलेलं आहे. बाकी किंमत सुद्धा मला एकदम रास्त वाटते की 20 लाखात म्हणजे काहीच नाही किंमत. 20 लाख एकदम ओके किंमत आहे 1 BHK साठी सुद्धा या एरियामध्ये म्हटला तर.
कारण या एरियामध्ये 1 BHK सुद्धा 40-50 लाखाच्या खाली कुठेच नाहीये. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व गोष्टी तुम्हाला समजावून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. तुमचा या फ्लॅटबद्दल काय मत आहे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही अप्लाय करणार आहे की नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. तर धन्यवाद.